नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, आता पाहायला मिळतंय की नंदिनी आता जीवाला सांगत असते की खरंच तुम्ही मला खूप साथ दिली. सगळेच माझ्या विरोधात गेले होते, पण मात्र नवरा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी कायम उभे राहिलात. त्यावर जीवा म्हणतो की नंदिनी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तू कायम खरीच आहे. तू कधीच खोटं बोलत नाही आणि कोणाचंही मन दुखवत नाही. या अगोदर मी तुझ्यासोबत कितीतरी वेळा वाईट वागलो असतो, तरी सुद्धा तू माझ्या चांगल्याचाच विचार करतेस. म्हणून अशा परिस्थितीत मी तुझी साथ देणं तर भाग्यच होतं. कदाचित मला माहित नाही की 6 महिन्यानंतर आपल्यात काय होईल, आपण आता कसं राहील, टिकून राहील की घटस्फोट होईल. पण तोपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. तर जीवाने आता घटस्फोटाचा विचार काढल्यानंतर नंदिनी पूर्णपणे हरवून जाते. ती विचारात पडते की आपण खरंच जीवाला घटस्फोट देऊन योग्य करत आहोत का. जीवा म्हणतो की माझ्या डोक्यात हाच विचार असतो की ज्यावेळेस साईबाबांना आपल्या घटस्फोटाचा कळेल त्यावेळेस त्यांचे रिॲक्शन काय असेल. अगोदर वसु आत्याने बाबांचा विश्वास तोडला आणि आता आपणही तेच करणार आहोत. त्यानंतर जीवा आता विषय बदलतो आणि म्हणतो की असो, आपल्या नशिबात जे असेल ते घडेल. तर नंदिनीने जीवासोबत एक नव्या नात्याची सुरुवात केलेली असते. तर नंदिनी म्हणते की आपण एकमेकांवरचा विश्वास कधी तुटू द्यायचा नाही. आपण आपल्या मनातही काही ठेवायचं नाही आणि खोटंही कधी बोलायचं नाही. तर नंदिनी खूप खुश असते आणि मित्रांनो, तिच्या आनंदातच ती आता जीवाला मिठी मारते. मित्रांनो, दोघांही जोडपांमध्ये जवळ पाहायला आपल्याला मिळते. त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात या दोघांच्या जोडीला एकत्र पाहायला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.